पाहुणे जे आहेत श्री करूया. सर्वप्रथम मान्य श्री लोकेशजी शेवडे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री नाजिम सय्यद यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. तर ज्यांचा आता परिचय करून देण्यात आला आमचे मित्र श्री जहागीरदार यांना विनंती करतो की त्यांनी श्री मिलिंदजी मुरुगकर यांचा सत्कार करण्यासाठी पुढे यावं. आदरणीय जुल्फिकारजी जहागीरदार. दैनिक लोकसत्ता, साप्ताहिक साधना अशा वर्तमानपत्रातून साप्ताहिकातून ज्यांचं नियमितपणे अतिशय अभ्यासपूर्ण लेखन असतं असे श्री मिलिंदजी मुरुगकर या ठिकाणी अतिथी म्हणून उपस्थित आहेत. सध्या असं म्हटलं जातं की संगमनेरमध्ये महिला राज आहे, कारण संगमनेरच्या नगराध्यक्षा महिला आहेत, ज्या संगमनेरच्या पहिल्या महिला उपनगराध्यक्षा आहेत, संगमनेरच्या उपनगराध्यक्षा ज्या संगमनेरच्या दुसऱ्या महिला उपनगराध्यक्षा आहेत. एवढंच काय, संगमनेर पंचायत समितीच्या अध्यक्ष या सुद्धा महिला आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून IBN लोकमतच्या वृत्तसंपादिका आल्या, त्या सुद्धा महिला आहेत. तर मी दीप्तीताई राऊत यांचा सत्कार करण्यासाठी निमंत्रित करतो शहनाज सय्यद यांना. शहनाज सय्यद यांनी पुढे यायचं आहे आणि दीप्तीताई राऊत यांचा त्यांनी सत्कार करावा. IBN लोकमत. यानंतर ॲडव्होकेट खैरनार. आणि यानंतर आपण आपल्या संगमनेरचे जे अतिथी म्हणून उपने यांचा सत्कार करतील लियाकत अली जहागीरदार. आदरणीय लियाकत अली जहागीरदार यांना विनंती करतो की डॉक्टर सुधीरजी तांबे यांचा सत्कार करण्यासाठी आपण पुढे यायचे. जय हिंद लोकचळवळ असेल, जय हिंद साहित्य मंच असेल, जय हिंद युवा मंच, त्यांनी दुर्गाताई तांबे यांचा सत्कार करण्यासाठी पुढे यावं. इकडे बघा. यानंतर संगमनेरच्या उपनिबंध इकडे बघा. पुढेच घे बरं. आधी पुढेच. एक मिनिट. यानंतर संगमनेरचे रेज बी हां शौकतभाईच्या नंतर जावेदभाई जहागीरदार यांना विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं. संजू. जावेदभाई जहागीरदार. यानंतर श्री अखिलभाई शेख शॉप इन्स्पेक्टर यांचा सत्कार करण्यासाठी मी या देख ना. एक मिनिट. जे दे आणि गोरक्ष बदने यांना विनंती आहे की आपण सत्कारासाठी पुढे यावं. अजून या देख. एक मिनिट राजेश. त्यानंतर राजेश जेदे. नाजिम या देख. त्यानंतर मी श्री कैलास अभंग यांना विनंती करतो की पुढचे सत्कार करण्यासाठी कार्य या ठिकाणी करण्यात येत आहे. खुर्ची देवा ना तिकडे. यानंतर मी अनिल मस्के यांना विनंती करतो की त्यांनी
यानंतर श्री भगवानराव बोटकर यांचा सत्कार लियाकत अली जागीरदार साहेब हे करतील. आणि इकडे बघा. श्री भगवानराव बोटकर साहेब. या ठिकाणी केवळ क्षेत्रातील एक जुनं दांत व्यक्तिमत्व श्री मंडलिक मामा हे उपस्थित आहेत. श्री मंडलिक मामांचा सत्कार पण पुढे यावर सत्कार घेण्यासाठी रियाजभाई त्यांचा सत्कार करतील. ज्यांना प्रेमाने लुकड्या पैलवान म्हटलं जातं. बाहेरच्या पाहुण्यांच्या माहितीसाठी पाहुण्यांसाठी ती ओळख आहे. आवर्जून आज मला सांगावंसं जे वाटतंय की आज IBN सारख्या एका संस्थेमध्ये मी काम करते, पत्रकार म्हणून, वार्ताहर म्हणून. पण माझ्यासारख्या एका छोट्या वार्ताहराची सुरुवात सुद्धा नजर नावाच्या नाशिकमधल्या एका केबल चॅनलमधूनच झाली होती. आणि केबल चॅनल आज आपण म्हणतो नेहमी मोठ्या जनतेचा सहभाग घेत आहेत आणि हेच खूप महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये. आत्ता शोभाताई सांगत होत्या की संगमनेरमध्ये खूप लोकल चॅनल आहेत आणि ह्या लोकल चॅनलमुळे गल्ली गल्लीतले लहान मुलं आम्हाला ओळखत आहेत आणि हीच स्थानिक पत्रकारितेची खरी ताकद आहे. शोभाताई फक्त गल्ली गल्लीतले मुलं तुम्हाला ओळखत नाहीत. शोभाताईंचं पुढलं वाक्य होतं की नगरपालिकेमध्ये मोर्चा आला तरी पण दाखवतात आणि भांडणं झाली तरी पण दाखवतात. आणि हीच ताकद आहे केबल चॅनलची. आणि मला असं वाटतं की डेज केबल चॅनल सुद्धा ह्या पातळीवरती लोकांसोबतची बांधिलकी ही कायम ठेवेल. केबल चॅनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद. बोलावलं याबद्दल मी श्री सय्यद यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हा जो न्यूज चॅनल डेज न्यूज चॅनल जो सुरुवात होतो आहे त्याची ही अतिशय योग्य वेळेला सुरुवात होती आहे. कारण निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुका, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी ही सुरू होणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये असंख्य चॅनल्स आहेत तरीसुद्धा संगमनेरसारख्या ठिकाणी चॅनल सुरू होणं याला एक वेगळं महत्त्व आहे. कारण संगमनेर हे पूर्ण अर्थाने शहर नाही परंतु खेडं नाही याच्या आणि अशा एका मधल्या टप्प्यावर आहे. आणि महाराष्ट्रातली जी अशी मधल्या टप्प्यावरची गावं आहेत ती आर्थिक आणि राजकीय या दोन्ही संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारी ही अशी शहरं आहेत. आणि या शहरांमध्ये चॅनल असणे आणि त्याचा विस्तार हा अतिशय ग्रामीण भागापर्यंत असणे याला एक आगळं आर्थिक आणि राजकीय महत्त्व आहे. या निवडणुकाच्या काळांमध्ये जेव्हा हे चॅनल्स विविध पक्षांना आपल्या भूमिका मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतील आणि ती राज्यस्तरीय पातळीवर आपण ऐकू. पण त्याही पलीकडे जे गावातले प्रश्न आहेत, जे तळागाळातले विकासाचे प्रश्न आहेत त्याचं प्रतिबिंब योग्य रीतीने आणि त्यांना त्या नेत्यांना त्या नेतृत्वाला लोकांसमोर ही भूमिका मांडणे आणि मग त्यांना प्रश्न विचारले जाणे, म्हणजे त्या नेतृत्वाला प्रश्न विचारले जाणे, या सर्वांसाठी जे व्यासपीठ खऱ्या अर्थाने असेल ते संगमनेर सारख्या शहरामध्ये या न्यूज चॅनलमुळेच निर्माण होऊ शकेल असं मला वाटतं. त्यामुळे या न्यूज चॅनलची सुरुवात अतिशय योग्य वेळी होतीये आणि त्याचा एक त्यांना व्यावसायिक दृष्टीने फायदा होईलच. पण त्या पलीकडे जाऊन त्यांना एक दूरगामी आपला प्रभाव टाकण्याची संधी या वेळेमुळे, त्यांनी साधलेल्या वेळेमुळे मिळणार आहे. आणि हा अतिशय निश्चितच यशस्वी होणारा उपक्रम आहे. आणि माझी अशी खात्री आहे, कारण आपण किती म्हटलं तरी जो भारताचा खरंच विकास व्हायचा असेल तर तो तळातून व्हायला पाहिजे. आणि तो तळातून विकास होण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये ही माध्यमं अतिशय मोलाची भूमिका बजावू शकतात. आणि त्यामुळे मी या चॅनलसाठी ब्रॉन्कायटिसमुळे प्रचंड आजारी पडला आहे आणि आज ते येऊ शकले नाही. या संदर्भात मला एक लहानपणची माझी घटना आठवते. कोणीतरी घरी पाहुणे येणार होते मोठे, म्हणून काहीतरी घरात चांगलं काहीतरी पाहिजे म्हणून आईनं मला एकदम, मी शाळेत होतो, सांगितलं जा कॉर्नर पर्यंत जा आणि जरा काजू बदाम वगैरे घेऊन ये. मी गेलो, दुकान बंद होतं. धावत परत आलो मी आणि विचारलं आई असं असं झालंय आणि ते दुकान बंद आहे, तर मग काहीतरी घेऊन ये, शेंगदाणे घेऊन ये. मी गेलो आणि स्वाभाविक आईचं म्हणणं ऐकून
शेंगदाणे घेऊन आलो. आज जवळजवळ 30-35 वर्षानंतर त्या शेंगदाण्याची भूमिका मला आज करायला लागते. हरकत नाही. शेंगदाण्याला कसं वाटत असेल आणि दुसरी पण गोष्ट या संदर्भात लक्षात आली की राजू परुळेकर म्हणजे आत्ताच्या संदर्भात काजू साधारण काहीतरी सध्या 400 रुपये किलो असा मिळतो आणि एवढ्यात शेंगदाणे भरपूर येतात. तसे नाशिकहून आम्ही 54 लोक आलो आहोत. पण तरी मान्य करायलाच तुम्ही की 30 नाही, पण आता दुर्दैव तुम्हाला मला भोगायला लागतंय. आजचे न्यूज चॅनल मगाशी मिलिंद आमचे मित्र यांनी सांगितल्याप्रमाणे खूप आवश्यक झाले आहेत, जागोजाग आहेत. परदेशात युरोप आणि अमेरिकेत तर प्रत्येक गावोगाव असे चॅनल झालेले असावेत आतापर्यंत आणि तिथल्या बातम्या या ते लोकांपर्यंत आणतात आणि त्यामुळे तिथल्या सामान्य माणसापर्यंत सुद्धा टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर उभं राहणं याला काही महत्वच राहिलेलं नाहीये. ते अगदी लीलया उभे राहतात, छान बोलतात, आपापले अनुभव सांगतात. या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं लोकांना आकर्षून घेण्यासाठी करावं काय? इतके चॅनल्स, इतक्या गोष्टी, इतक्या सिरियल्स आणि इतक्या न्यूज म्हणजे बातम्या. कशाला बातमी म्हणावं, कशाला म्हणू नये. इथे दीप्ती आहे. एखादी लहान घटना जरी झालेली असेल तरी कळवळून मोठमोठ्यांनी सांगायला लागते की अहो ऐका ऐका ऐका. इतक्या बातम्या सतत येत असतात. अनेक वेळा बातम्या नसतातच तिला बातमीचं स्वरूप द्यायला लागतं. इतकं काहीतरी विचित्र आहे. पण तरी या सगळ्या पार्श्वभूमीवर नक्कीच मला वाटतं स्थानिक पातळीवर याला स्कोप आहे. कारण फक्त जाऊन मुंबई किंवा दिल्ली या ठिकाणी जाऊन तिथून बातम्या देणं आणि त्या बातम्यांतून पुन्हा आपल्या जनतेत पोहोचणं हे इतकं अवघड आहे. त्यामुळे आपणच जसं गावोगाव लघु उद्योग सुरू करावे तसेच गावोगाव असे चॅनल सुद्धा किंवा लघु चॅनल म्हणू आपण त्यांना, ते सुरू करावेत आणि त्यांचं मार्केट त्यांनी मिळवावं. मी मुळात उद्योजक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे उद्योग म्हणून पाहण्याची आपोआपच नकळतच एक दृष्टी तयार झालेली आहे. मला खात्री आहे नजीमबाईंना जे अनेक प्रश्न पडले असतील त्याच्यापैकी 2 मुख्य असतील. एक म्हणजे हा चॅनल चालण्यासाठी जाहिराती कुठून मिळवायच्या. माझ्या मताने नजीमबाई आहे ना. आणि दुसरा, लोकांना बातमी वाटावी म्हणून द्यावं तरी काय. या 2 गोष्टी आहेत. पण नजीमबाई काळजी करू नका. अगदी बातम्या तर अशा असतात, मी सांगतो, तुम्ही जर कोणीतरी एखादा माणूस अगदी बारीक आहे किंवा लुकडा आहे तर काही बातमी नसते. कोणीतरी अगदी मोठा पैलवान आहे तरी सुद्धा काय फार मोठी बातमी नसते. पण लुकड्या पैलवान आहे ही बातमी असते आणि लुकड्या पैलवानांना समोर बघणं ही तर ब्रेकिंग न्यूजच असते. तर मला वाटतं संगमनेर मध्ये आपल्याला बातम्यांचा सुकाळ आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. भरपूर ब्रेकिंग न्यूज येतील. पहिली न्यूज इथे मिळालेली आहे आणि एकंदर आता दिसतंय हे समोर जे काय इतकं सुंदर सजावट आहे, जे तुम्ही लोक उत्स्फूर्त दाद देताय आज एवढ्या संख्येने इथं उपस्थित राहिला, तर याचा अर्थ जाहिरातींना सुद्धा काही त्रास होणार नाही. नजीमबाई काही काळजी करू नका.
फक्त पूर्वी असं करायचंय, पूर्वीच्या वर्तमानपत्रांमध्ये की बातमीदार आणि जाहिरातदार म्हणजे जाहिरात एजन्सी ही एकच असायची, असा घोळ मात्र करू नका. नजीमबाई, अशी चाललेली अनेक वर्तमानपत्र जरा आज पंचायतीत आलेली आहेत. या दोनही बाबतीत नजीमबाईंना भरपूर बातम्या मिळत, भरपूर जाहिराती मिळत. त्या जाहिरातीतून हे संगमनेरच नव्हे, संगमनेरच्या आजूबाजूच्या खेडोपाडी हे चॅनल पोहोचो, या माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा.